Hello students, my name is Manish and today we'll talk about physics of 11th standard. Okay. Now, first of all, what do you mean by physics? बऱ्याच जणांना माहितीच नसतं. फिजिक्सला मराठीमध्ये भौतिकशास्त्र म्हणतात. ओके. आता भौतिकशास्त्र का? कारण एक संस्कृत शब्द होता भौतिकी, त्याच्यावरनं तो शब्द आला. भौतिकी मीन्स सराउंडिंग. ओके. जे तुमच्या सभोवताली आजूबाजूला आहे ते म्हणजे भौतिकी. सो फिजिक्स इज बेसिकली अ स्टडी ऑफ सराउंडिंग. ओके. मग काय काय आपल्या सराउंडिंगमध्ये साधारण विचार करा. देर आर लॉट ऑफ थिंग्स. ओके. इन आवर सराउंडिंग, फर्स्ट ऑफ ऑल देर इज अ प्लॅनेटरी सिस्टीम. सन, मून किंवा वेगवेगळे प्लॅनेट्स हे सिस्टीम आहेत. दॅट इज अ पार्ट ऑफ ॲस्ट्रोफिजिक्स. ओके. बरं, आपल्या आजूबाजूला भरपूर गोष्टी आहेत. ओके. आणि ते मोशनमध्ये आहेत. म्हणजे विंड आहे, पाणी आहे, दे आर मूव्हिंग. ओके. म्हणजे मोशन आलं. सो बेसिकली फिजिक्समध्ये तुम्ही तुमच्या आजूबाजूला जे काय चालू आहे, लाईट आहे, सनलाईट आहे, ओके, ऑप्टिक्स आहे, त्यानंतर इलेक्ट्रिक करंट आहे, आपण करंट वापरतो, करंटशिवाय जगूच शकत नाही आपण. सो या सगळ्या गोष्टी आहेत आपल्या आजूबाजूला आणि त्या सगळ्यांचा अभ्यास आपण ज्याच्यात करतो ते म्हणजे फिजिक्स. ओके. सो बेसिकली फिजिक्स इज अ स्टडी ऑफ युअर सराउंडिंग. सराउंडिंगचा अभ्यास करणं म्हणजे फिजिक्सचा अभ्यास करणं. ओके. नाव फिजिक्स इज द ओल्डेस्ट सायन्स. ओके. अँड देर इज अ रिझन फॉर दॅट. ओके. बिकॉज पूर्वी फक्त दोनच सायन्स होते, फिजिक्स अँड मेडिसिन. ओके. कारण ज्या ज्या गोष्टी आपल्या आजूबाजूला त्याच्यावरच आपलं पहिले लक्ष जाणार ना. आणि मग त्याच्याबद्दल आपण माहिती काढायला सुरुवात केली. ओके. वी वॉन्टेड टू नो more and more about those things which are around us. Okay. And this is how physics started to develop. म्हणजे चाकाचा शोध लागला, जसं तुम्ही हिस्ट्रीमध्ये शिकता, चाकाचा शोध लावला आणि मग सगळेच पॅरामीटर बदलले, आपलं मोशन इझी झालं. ओके. तसंच तो चाकाचा शोध म्हणजे फिजिक्सचाच शोध एक प्रकारे, कारण मोशन आहे ना तिथे. देर इज अ लिनियर मोशन, रोटेशनल मोशन. ओके. देअरफॉर ऑल द इन्व्हेन्शन्स स्टार्टेड विथ द सराउंडिंग. ओके. आणि तो जो विषय ज्याच्यामध्ये आपण सराउंडिंगबद्दल शिकणार आहे तो म्हणजे फिजिक्स आहे. ओके. आता ऑलरेडी तुम्ही 8वी 9वी 10वीला सायन्स शिकलेला आहात आणि तुम्ही फिजिक्स पण शिकला आहे त्याच्यात, पण तुम्ही फिजिक्स सेपरेट विषय म्हणून नाही शिकलात. म्हणजे तुम्हाला ते सायन्सचं सेक्शन ए आणि सेक्शन बी असे दोनच सेक्शन होते आणि त्यात मिक्स होतं फिजिक्स केमिस्ट्री किंवा केमिस्ट्री बायोलॉजी असं. आता तुम्ही मात्र फिजिक्स डेडिकेटेडली एक वेगळा चॅप्टर म्हणून स्टडी किंवा वेगळा सिलेबस म्हणून स्टडी करणार आहे. ओके. आता मग जर का आपण बघितलं फिजिक्स इज अ कंपल्सरी सब्जेक्ट. ओके. टू सायन्स स्ट्रीम. मग सिलेबस जर का बघितला आपण फिजिक्सचा. ओके. आता मी जो तुम्हाला सिलेबस सांगतोय तो 11चा नाही आहे, फक्त तो 11वी आणि 12वीचं मिळून आहे. ओके. जो सिलेबस मी तुम्हाला सांगतोय तो फक्त 11वीचं किंवा 12वीचं नाही, मी तुम्हाला एक साधारणपणे कंबाईन सिलेबस सांगतोय. मग तुम्ही CBSE बोर्डची बुक्स बघा, स्टेट बोर्डची बुक्स बघा. ओके. फरक नाही पडणार. फक्त काय होतं रे, CBSEला जो चॅप्टर 11वीत असतो, स्टेट बोर्डला तो 12वीत असतो. पण ओव्हरऑल 11वी 12वीचा मिळून सिलेबस जर का बघितला आपण तर फिजिक्सचा सिलेबस ऑलमोस्ट सेम असतो सगळ्या बोर्डांसाठी. ओके. मग काय येतं रे बेसिक सिलेबसमध्ये, तर सगळ्यात फर्स्ट ऑफ ऑल यू हॅव द इंट्रोडक्शन ऑफ युअर सब्जेक्ट. तुम्हाला फिजिक्सचं इंट्रोडक्शन शिकवणार. ओके. आता इंट्रोडक्शन म्हणजे एक्झॅक्टली काय शिकवणार तुम्हाला, तर ते तुम्हाला शिकवणार फिजिकल क्वांटिटीज. ओके. दे विल टीच यू अबाउट फिजिकल क्वांटिटीज. मग फिजिकल क्वांटिटी कुठल्या कुठल्या प्रकारच्या आहेत, ओके, काय काय तुम्हाला त्यात शिकायचं आहे. मग त्याच्या बेसिकवरचे काही चॅप्टर्स आहेत. जसं 11वीत पहिलाच चॅप्टर आहे मेजरमेंट. ओके. फर्स्ट चॅप्टर आहे 11वीत मेजरमेंट. ओके. मग अजून एक चॅप्टर आहे ज्याचं नाव आहे स्केलर्स अँड वेक्टर्स. ओके. स्केलर्सला फक्त मॅग्निट्यूड असतं, वेक्टर्सला मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन असतं, हे तुम्हाला माहिती आहे. मग हे जे क्लास हे इंट्रोडक्शनचे चॅप्टर आहेत. म्हणजे हे चॅप्टर तुम्हाला फिजिक्सच्या प्रत्येक कन्सेप्टमध्ये वापरावे लागतं. ओके. म्हणजे कुठलाही चॅप्टर असू दे तुम्हाला मेजरमेंट आणि वेक्टर्सचं नॉलेज पाहिजेच. ओके.
त्यामुळे हे इंट्रोडक्शनचे बेसिक चॅप्टर्स आहेत जे इम्पॉर्टंट आहेत. ओके, नाव त्यानंतर जर का बघितलं तर सगळ्यात मोठा ग्रुप आहे मोशन. ओके, ज्याला अजून एक शब्द आहे मेकॅनिक्स. इट इज ऑल्सो कॉल्ड एज मेकॅनिक्स. स्टडी ऑफ मोशन इज कॉल्ड मेकॅनिक्स. मग मेकॅनिक्समध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे मोशन शिकायचे. ओके, सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला शिकायचे न्यूटन्स लॉज ऑफ मोशन, म्हणजे जे तुम्ही 9वीत शिकलाय ऑलरेडी. ओके, पण आता तुम्हाला ते अजून डिटेलमध्ये शिकायचे. ओके, सो तुम्हाला न्यूटनचे लॉज शिकायचे आहेत. ओके, मग न्यूटनचे लॉज झाल्यानंतर तुम्हाला लिनियर मोशन शिकायचे. व्हॉट डू मीन बाय लिनियर मोशन? मोशन इन अ स्ट्रेट लाईन. ओके, त्यानंतर तुम्हाला प्रोजेक्टाईल मोशन शिकायचे. ओके, देयर इज अ प्रोजेक्टाईल मोशन. ओके, प्रोजेक्टाईल म्हणजे काय? दगड फेकला तुम्ही वरती तर तो असा जाईल ना आणि असा खाली पडेल. मग हे सरळ नाही आहे ना, इट्स अ पॅराबोला, पॅराबोलिक कर्व आहे ना, ते प्रोजेक्टाईल मोशन. मग तुम्हाला सर्क्युलर मोशन शिकायचं. व्हेन ऑब्जेक्ट स्टार्ट्स टू मूव्हिंग इन अ सर्कल इट इज कॉल्ड ॲज सर्क्युलर मोशन. ओके, तुम्हाला सर्क्युलर मोशन शिकायचं आहे. त्यानंतर तुम्हाला शिकायचं आहे रोटेशनल मोशन. ऑब्जेक्ट स्वतःभोवतीच फिरायला लागला, रोटेशनल मोशन. देन यू आर गोइंग टू लर्न ऑसिलेशनल किंवा ऑसिलेटरी मोशन, टू अँड फ्रो मुवमेंट. ओके, देन यू आर गोइंग टू लर्न ग्रॅव्हिटेशन इन दिस. तुम्ही म्हणसाल ग्रॅव्हिटेशन मोशन कुठे? अरे पण ग्रॅव्हिटेशनमुळे ऑब्जेक्ट गोज इन मोशन ना. मग हे सगळे तुम्हाला शिकायचं आहे मोशनमध्ये. ओके, आता बेसिकली हे सगळं तुम्हाला 11वीत नाही शिकायचं. हे ऑसिलेशन, रोटेशनल किंवा सर्क्युलरचा काही पार्ट हे सगळं 12वीत आहे आणि हे सगळं 11वीत आहे. ओके, सो 11वी 12वी मिळून तुम्हाला एवढं शिकायचं आहे. ओके, त्यानंतर अजून एक मोठा ग्रुप आहे इलेक्ट्रिसिटी अँड मॅग्नेटिझम. इलेक्ट्रिसिटी अँड मॅग्नेटिझम, अगेन दिस इज व्हेरी मच बिगर ग्रुप. भरपूर चॅप्टर्स आहेत. किमान 11वीत 4 आणि 12वीत 4 असे 8 ते 9 चॅप्टर्स ह्याच्यावर आहेत फक्त. जसे ह्याच्यावर पण भरपूर. हे 2 सगळ्यात मोठे आणि मेजर ग्रुप आहेत. ओके, मग याच्यामध्ये काय काय शिकणार तुम्ही? तुम्ही शिकणार इलेक्ट्रोस्टॅटिक्स, करंट इलेक्ट्रिसिटी, त्यानंतर मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. ओके, जे तुम्ही 10वीत शिकलाय, मोटर वगैरे, इलेक्ट्रिक जनरेटर वगैरे शिकलाय तुम्ही, पण तुम्ही ज्या लेवलला शिकलाय त्यापेक्षा आता तुम्हाला डिटेलमध्ये शिकायचं आहे. सो इलेक्ट्रोस्टॅटिक, करंट इलेक्ट्रिसिटी, मॅग्नेटिक इफेक्ट, मॅग्नेटिझम आणि एक चॅप्टर आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन जो 12वीत आहे. ओके, असे चॅप्टर्स सगळे ह्या ग्रुपमध्ये येतात, इलेक्ट्रिसिटी अँड मॅग्नेट. दिस इज वन ऑफ द मेजर अँड इम्पॉर्टंट ग्रुप. ओके, हे 2 सगळ्यात महत्त्वाचे ग्रुप आहेत फिजिक्समध्ये. म्हणजे जवळजवळ 50% वेटेज या दोघांनाच आहे. ओके, त्यानंतर जर का तुम्ही पुढचा ग्रुप बघितला, ओके, इट्स अ ग्रुप ऑफ वेव्ह ऑप्टिक्स. ओके, तुम्हाला वेव्ह ऑप्टिक्स आहे म्हणजे काय? लाईट, स्टडी ऑफ लाईट इज कॉल्ड ऑप्टिक्स. मग तुम्ही शिकलाय बघा, रिफ्लेक्शन शिकलाय, रिफ्रॅक्शन शिकलाय, ते परत शिकायचं आपल्याला. रिफ्लेक्शन, रिफ्रॅक्शन, डिस्पर्शन, ओके, स्कॅटरिंग, हे तुम्ही शिकलाय बऱ्यापैकी 10वीत. मग तुम्हाला आता पुढे अजून 3 प्रॉपर्टीज शिकायच्या आहेत. ह्या 4 पण शिकायच्या आहेत आणि अजून 3 शिकायच्या आहेत. इंटरफेरन्स, डिफ्रॅक्शन आणि पोलरायझेशन. या सगळ्या लाईटच्या प्रॉपर्टीज आहेत. सो दॅट कम्स अंडर वेव्ह ऑप्टिक्स. ओके, त्यानंतर असंच एका नावाचं एक चॅप्टर आहे ज्याचं नाव आहे वेव्ह मोशन. ओके, फरक आहे बरं का. वेव्ह ऑप्टिक्स आणि वेव्ह मोशन सेम नाही आहे. वेव्ह मोशनमध्ये तुम्ही काय शिकता? साऊंड वेव्ज. ओके, जसं ऑप्टिक्समध्ये लाईट शिकता ना, तसं वेव्ह मोशनमध्ये साऊंड वेव्जबद्दल शिकता. ओके, 11वीत एक चॅप्टर आहे साऊंड वेव्ज नावाचाच. मग साऊंड वेव्ह कशी प्रोपागेट होते, कशी तयार होते, ओके, कुठले कुठले फॅक्टर्स त्याला अफेक्ट करतात, ओके, ते सगळं. त्यानंतर तुमचे मग ॲकॉस्टिक म्हणजे इन्स्ट्रुमेंट्स, म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स कसे काम करतात, तर स्टेशनरी वेव्ज असतात त्याच्यामध्ये. ओके, ते स्टेशनरी वेव्ज पण वेव्ह मोशनचाच पार्ट आहे. मग हे 11वी 12वी दोघात मिळून आहे. ओके, त्यानंतर पुढचा जो ग्रुप आहे दॅट इज अ ग्रुप ऑफ मॉडर्न फिजिक्स. आता याचं नावच मॉडर्न फिजिक्स आहे. ओके, म्हणजे सगळा ॲडव्हान्स पार्ट तुम्ही याच्यात शिकणार आहे. ओके, मग स्ट्रक्चर ऑफ ॲटम तुम्हाला ते होतं अगोदर बघा, थॉम्सन्स मॉडेल, रुदरफोर्ड्स मॉडेल, बोर्स थिअरी, त्या परत डिटेलमध्ये शिकायचं आपल्याला. ओके, त्यानंतर इलेक्ट्रॉन, फोटॉन, ओके, आईन्स्टाईनचा फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट, ठीक आहे. त्यानंतर
तुम्हाला वेगवेगळ्या सायंटिस्टच्या थिअरीज आहेत, एक्सपेरिमेंट्स आहेत, ठीक. सेमी कंडक्टर्स जो आजकाल आपण सगळ्यात जास्त वापरतो, सेमी कंडक्टर किंवा कम्युनिकेशन सिस्टीम, फोन, इंटरनेट कसं काम करतात, सॅटेलाइट्स कसे काम करतात, ओके. अपलिंक म्हणजे काय, डाऊनलिंक म्हणजे काय, हाऊ दीज टॉवर्स वर्क, ओके. त्यांच्यामध्ये काय असतं, ऑप्टिकल फायबर कम्युनिकेशन, ओके. हा जो सगळा ॲडव्हान्स पार्ट आहे दॅट कम्स इन मॉडर्न फिजिक्स. ह्याच्यात 12वीत जवळजवळ 4 चॅप्टर आहेत आणि 11वीत 2 चॅप्टर आहेत, ओके. त्यामुळे हा पण पार्ट इम्पॉर्टंट आहे मॉडर्न फिजिक्सचा. सो जर का तुम्ही एक रफली बघितलं तर इंट्रोडक्शनचे चॅप्टर्स, मेकॅनिक्सचे चॅप्टर, इलेक्ट्रिसिटी, मॅग्नेटिझम, वेव्ह ऑप्टिक्स, वेव्ह मोशन, मॉडर्न फिजिक्स, ओके. त्यानंतर एक ग्रुप आहे प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड, लिक्विड अँड गॅस, म्हणजे इन शॉर्ट फिजिकल स्टेट्स ऑफ मॅटर. म्हणजे जेवढ्या काय फिजिकल स्टेट्स आहेत, सॉलिड, लिक्विड, गॅस, त्यांच्या प्रॉपर्टीज आहेत तुम्हाला. म्हणजे 11वीत एक चॅप्टर आहे फ्रिक्शन, ओके, किंवा मेकॅनिकल प्रॉपर्टीज, मग ती सॉलिडची प्रॉपर्टी आहे ना. मग 12वीत लिक्विड्स आणि गॅसेसवर चॅप्टर्स आहेत, ओके. याचा अर्थ तुम्हाला प्रत्येक मॅटरची फिजिकल, मग फिजिकल म्हणजे काय, मेकॅनिकल प्रॉपर्टीज. जेव्हा एक ऑब्जेक्ट दुसऱ्या ऑब्जेक्टच्या वरती मूव्ह करतो तेव्हा फ्रिक्शन तयार होतं ना. सो ऑल दॅट पार्ट यू आर गोइंग टू लर्न इन प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड्स, लिक्विड्स ऑर गॅसेस, ओके. ठीक आहे. सो असे हे मेजर ग्रुप्स आहेत तुमच्या सिलेबसमध्ये, ठीक आहे. नाव मी काय तुम्हाला चॅप्टर वाईज नाही सांगितलं, मी तुम्हाला टॉपिक वाईज सांगितले, तुम्हाला एक्झॅक्टली काय स्टडी करायचं आहे, ओके, आणि कसं ते एक्झिक्यूट करायचं आहे, समजलं. सो तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही आहे सुरुवातीला, ओके, कारण हे आपलं स्टेप वाईज येणार आहे. हे काय आपल्याला एकाच दिवशी नाही सगळं शिकायचं, ओके. यू हॅव टू लर्न दिस इन अ 2 year प्रोसेस. पण तुम्हाला ह्यातलं काहीच सोडून देता येणार नाही, कारण 11वीत, ओके, 11वी आणि 12वी हे दिसताना किंवा अकॅडमिकली 2 वेगवेगळी वर्ष असली तरी अभ्यास करताना, ओके, दे आर व्हेरी मच कनेक्टेड, ओके. सो युअर 12th इज लॉट ऑफ कनेक्टेड टू युअर 11th स्टँडर्ड. त्याच्यामुळे 11thमध्ये तुम्ही काय शिकताय आणि कसं शिकताय आणि ते 12thमध्ये कसं यूज करताय हे खूप इम्पॉर्टंट आहे. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट अँड दॅट इज द रिझन आय टोल्ड यू दिस इन द बिगिनिंग. असं नाही आहे, हे बघा, NCERTच्या पुस्तकाचा पॅटर्न वेगळा आहे, स्टेट बोर्डच्या पुस्तकाचा पॅटर्न वेगळा आहे, ओके. स्टेट बोर्डमध्ये काय करतात, इलेक्ट्रिसिटी आणि मॅग्नेटिझम अर्धा पार्ट 11वीत टाकला, अर्धा 12वीत टाकला. मेकॅनिक्स अर्धे मोशन्स 11वीत, उरलेले 12वीत, ओके. त्यामुळे होतं काय रे, जेव्हा तुम्ही 11वीत जर का तुम्ही नीट अभ्यास नाही केला, ओके, किंवा 11वीत जर का तुम्हाला काही कळलं नसेल तर पुढे 12वीत जाऊन त्रास होतो, ओके. सो टॉपिक्स आर व्हेरी मच कनेक्टेड टू ईच अदर. दॅट्स वाय व्हॉट यू हॅव टू डू, यू हॅव टू स्टडी 11th फर्स्ट प्रॉपरली, ओके. डोंट फॉरगेट दोज थिंग्स अँड देन यू कॅन गो इन 12th स्टँडर्ड विथ अ गुड नॉलेज ऑफ 11th स्टँडर्ड, ओके. आणि JEE आणि नीटला 11वीचा पण सिलेबस असतो. CETला सुद्धा 11वीतले काही चॅप्टर असतात, ओके. CET किंवा सगळ्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम फक्त 12वीवर बेस नाही आहेत, त्याच्यात 11वीतलं बरंच काय काय येतं. आणि म्हणून सांगतोय मी की तुम्ही 11वीचा नीट अभ्यास करा, ओके. आता मला माहिती आहे की हे लॉकडाऊन असल्यामुळं वी आर अनेबल टू टेक डिरेक्ट लेक्चर्स विथ यू. सो वी हॅव टू टॉक यू थ्रू व्हिडिओ लेक्चर्स, ओके. आता व्हिडिओ लेक्चरचं एक डिसएडव्हान्टेज आहे की देर इज नो कम्युनिकेशन बिटवीन अस. आपल्यात कम्युनिकेशनच नाही आहे. मी तुमच्याशी डिरेक्टली बोलू शकत नाही, मला कळणार नाही मी बोललेलं तुम्हाला कितपत कळलं आहे, ओके. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा, व्हिडिओ लेक्चर्स फक्त एकदा बघायचे नसतात, ओके. यू हॅव टू लिसन दॅट लेक्चर ॲटलिस्ट 2-3 टाइम्स आणि नाही समजलं तर अजून पुढे वाढवत जायचं, तर तुम्हाला त्याचा फायदा होतो, ओके. हां, व्हिडिओ लेक्चरचा एक ॲडव्हान्टेज पण आहे की तुमच्याकडे हे मटेरियल बरेच दिवस राहील. लेक्चरचं कसं, लेक्चर तुम्ही प्रत्येक लेक्चर रेकॉर्ड नाही करत ना, बट हे रेकॉर्डेड फॉर्ममध्ये राहील, त्याच्यामुळे यू कॅन यूज दिस मटेरियल फॉर लॉंग टाईम, ओके. नाव मग आता आपण थांबू तर शकत नाही, कॉलेज कधी स्टार्ट होईल याची वाट बघत, त्यामुळे आपल्याला स्टार्ट करायचं आहे. पण मी तुम्हाला सुरुवातीला अवघड लेसन नाही घेणार, ओके. मी असा लेसन घेणार आहे जो तुम्हाला 11वीत पण आहे आणि जो 10वीत पण होता, ओके. आय एम गोइंग टू स्टार्ट विथ दिस पार्ट कॉल्ड इलेक्ट्रिसिटी, ओके. सो आय विल बी स्टार्टिंग विथ द इलेक्ट्रिसिटी इन द बिगिनिंग. इंट्रोडक्शनचं लेक्चर आहे,
लक्ष द्या. ओके, तुम्हाला अजून मी कुठल्या कुठल्या परीक्षा तुम्हाला 12वी नंतर द्यायच्या त्याची माहिती वगैरे अजून सांगितलेली नाही आहे, ती नंतर सांगेल कधी. ओके, कारण आत्ता सध्या त्याचं टेन्शन घेऊ नका. ओके, दॅट इज नॉट राईट नाव व्हेरी मच इम्पॉर्टंट. ओके, राईट नाव व्हॉट इज इम्पॉर्टंट, वॉट एव्हर यू आर स्टडिंग, डोंट वेस्ट युअर टाईम. ओके, कीप युअर टाईम इन्व्हेस्टिंग, टाईम इन्व्हेस्ट करा, अभ्यास करत राहा. ठीक आहे. सो विल स्टार्ट विथ अ व्हेरी सिम्पल चॅप्टर कॉल्ड इलेक्ट्रिक करंट. ओके, इट्स अ सिम्पल वर्ड. ओके, इलेक्ट्रिक करंट. से आता मी तुम्हाला सांगितलं, तुम्ही ऑलरेडी शिकलाय 10वीत, पण तुम्हाला आता वेगळा अप्रोच, ओके, थोडं डिटेलमध्ये शिकायचं आणि थोडा वेगळा अप्रोच ठेवायचा. ना सिम्पलेस्ट डेफिनेशन ऑफ इलेक्ट्रिक करंट इज इट्स अ फ्लो ऑफ चार्ज. ओके, ह्याच्यापेक्षा सिम्पल डेफिनेशन असूच शकत नाही. इट्स अ फ्लो ऑफ चार्ज, इट्स अ फ्लो ऑफ चार्ज. ओके, नाव आता होतं काय रे, इलेक्ट्रिक करंट तुम्ही 10वीत जे बघितलं ना ते इंट्रोडक्शन होतं फक्त. ओके, आता मी तुम्हाला ॲक्च्युअलमध्ये सांगतो काय होतं. मी इथे काही नावं लिहितोय बघा. फर्स्ट आय रोट द नेम कंडक्टर्स. ओके, सेकंड आय रोट द नेम सोल्युशन्स. हा शब्द तुम्हाला माहिती असेल कदाचित, इलेक्ट्रोलाइट. ओके, थर्ड आय रोट द नेम सेमी कंडक्टर्स. ओके, 3 लिहिलेत मी. पहिला लिहिलाय कंडक्टर, दुसरा लिहिलाय सोल्युशन, तिसरा लिहिलाय सेमी कंडक्टर. ठीक आहे. आता हे तिघं पण करंट कॅरी करतात, म्हणजे तिघांमधून करंट पास होतो. कंडक्टर्समधून पण होतो, सोल्युशन्समधून पण होतो आणि सेमी कंडक्टर्समधून पण होतो. मग काय फरक आहे ना, तिघांमधलं करंट वेगळा आहे का? नाही, करंट सेम आहे. फरक काय आहे रे, फरक आहे चार्ज कॅरियरचा. शब्द बघा, कॅरियर. व्हॉट इज करंट? करंट इज अ फ्लो ऑफ चार्ज ना. मग तो चार्ज कोण घेऊन जातो त्याला म्हणायचं कॅरियर. तो त्याचा फरक आहे. सो कंडक्टर्समध्ये कोण कॅरियर आहे? इलेक्ट्रॉन्स. म्हणजे कंडक्टर्समध्ये कोण करंट कॅरी करतो? इलेक्ट्रॉन. म्हणजे कुणाचा फ्लो होतो? इलेक्ट्रॉन. सो इट्स अ फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन इन कंडक्टर्स. ओके, सेमी कंडक्टर्समध्ये कोण कॅरियर आहे? इलेक्ट्रॉन्स अँड होल्स. तुम्ही म्हणाल सर हे माहिती आम्हाला, पण हे नाही माहिती. ते तुम्ही नंतर शिकणार आहे डिटेलमध्ये, होल्स म्हणजे काय. फक्त लक्षात ठेवा, सेमी कंडक्टरमध्ये फक्त इलेक्ट्रॉन कॅरियर नाही आहे, त्याच्याबरोबर कोण असायला पाहिजे? होल्स पण असायला पाहिजे. ओके, आणि तिसरं सोल्युशन्स. ओके, सोल्युशन्समध्ये कोण असतं कॅरियर? आयन्स. ओके, आता आयन्स 2 प्रकारचे असतात. एक असतो कॅटायन म्हणजे पॉझिटिव्हली चार्ज आयन, अँड सेकंड असतो एनायन. सो आयन्स 2 प्रकारचे, कॅटायन अँड एनायन. ओके, बघा आता समजून घ्या. सी आहे बघा, आपण घरात इलेक्ट्रिसिटी वापरतो. ओके, ट्यूबलाईट चालू आहे. आता ट्यूबलाईटमध्ये करंट आहे. करंट कुठनं आला? वायर लावली आपण. मग वायर कशाची बनली आहे? कॉपरची. कॉपर कोण आहे? कंडक्टर. म्हणजे इथे कॅरियर कोण आहे रे? इलेक्ट्रॉन. ओके, हां, पण तेच जर का आपण मोबाईल घेतला तर मोबाईलला बॅटरी आहे, किंवा घरात इन्व्हर्टर असेल तर इन्व्हर्टरला बॅटरी आहे. बॅटरीच्या आतमध्ये काय भरलेलं असतं रे? ॲसिड ना. म्हणजे बॅटरीच्या आतमध्ये काय असतं? सोल्युशन. मग तिथे कॅरियर कोण आहे? आयन्स, कॅटायन्स अँड एनायन्स. समजलं? सी बघा, दोघांमधून तुम्हाला करंटच मिळतो. तुम्ही लाईट गेल्यावर ही ट्यूब कशावर चालणार आहे रे? इन्व्हर्टरवर ना. मग इन्व्हर्टरमधून काय आलं? इलेक्ट्रिक करंट आलं, इलेक्ट्रिक एनर्जी आली. फक्त ती कॅरियर इलेक्ट्रॉन नाही आहे. कोण आहेत कॅरियर? आयन्स. समजलं? म्हणजे काय बदलले रे? कॅरियर्स बदलले, करंट नाही बदलला. करंट सेम आहे. फ्लो ऑफ, ते असं म्हटले का फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन इज करंट? नाही, ते म्हटले फ्लो ऑफ चार्ज. मग तो चार्ज पार्टिकल कोणी असू दे, त्यांनी फरक नाही पडत आपल्याला. वेन दॅट चार्ज पार्टिकल स्टार्ट्स टू फ्लो वी कॉल दॅट एज करंट.
मग त्याला आपण करंट म्हणतो. तो फ्लो महत्त्वाचा आहे. ओके, सो इथे आयन्स आहेत. सेमीकंडक्टर्समध्ये कोण कॅरियर्स आहे? इलेक्ट्रॉन्स अँड होल्स. ओके, त्यामुळे हे लक्षात ठेवा, इलेक्ट्रिसिटी इज अ ह्यूज पार्ट. इलेक्ट्रिसिटीचा पार्ट खूप ह्यूज आहे. ओके, बेसिकली इलेक्ट्रिसिटी सोल्युशन्समध्ये पण असते, सेमीकंडक्टर्समध्ये पण असते. ओके, पण तुम्हाला सेमीकंडक्टरचा एकच चॅप्टर आहे. ओके, जो अर्धा 11वीत आणि अर्धा 12वीत आहे. त्यामुळे सेमीकंडक्टर जास्त डिटेलमध्ये नाही शिकायचं आपल्याला. सोल्युशन्स तुम्ही केमिस्ट्रीमध्ये शिकणार आहे, म्हणजे फिजिक्समध्ये हे नाहीच आहे. केमिस्ट्रीमध्ये इलेक्ट्रोकेमिस्ट्री नावाचं चॅप्टरच आहे. ओके, तिथे तुम्हाला सोल्युशन्सची माहिती मिळेल. मग तुम्हाला बेसिकली काय शिकायचे आत्ता? कंडक्टर्स. म्हणजे जेव्हा फिजिक्समध्ये इलेक्ट्रिक करंट शिकतो आपण, त्यावेळेस सगळ्यात जास्त महत्त्वाची गोष्ट कोण आहे? कंडक्टर्स आहे. ओके, मग तिथे हे इम्पॉर्टंट आहे की कंडक्टरमध्ये काय होतं, व्हॉट इज हॅपनिंग इन दॅट कंडक्टर इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, वेन यू आर टॉकिंग अबाउट दी फिजिक्स. मग आता कॅरियर कोण रे? इलेक्ट्रॉन. ओके, सो आता मेजर पार्ट जो आपण शिकणार आहे त्याच्यामध्ये आपला कॅरियर कोण असणार आहे? इलेक्ट्रॉन. ओके, बिकॉज वी आर लर्निंग इट इन कंडक्टर्स. कंडक्टर्स आर सॉलिड. कंडक्टर सॉलिड असतात ना. ओके, बऱ्याच जणांना वाटतं कंडक्टर्स म्हणजे फक्त मेटल्स. नाही, मेटल्स असतात आणि अलॉईज पण असतात. ओके, फ्यू कंडक्टर्स आर अलॉईज ऑल्सो. हां, नॉन मेटल्स आर नॉट कंडक्टर्स, बट मेटल्स अँड अलॉईज आर यूज्ड ॲज अ कंडक्टर. आणि त्याच्यामध्ये कॅरियर कोण असतो? इलेक्ट्रॉन. सो आता आपल्याला फक्त ह्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करायचे. ओके, त्यामुळे आता मी माझी डेफिनेशन बदलणार आहे. आता मी इथं फ्लो ऑफ चार्ज नाही लिहिणार. काय लिहिणार मी आता इथे? फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स. सो व्हॉट इज डेफिनेशन ऑफ माय इलेक्ट्रिक करंट नाव? इट्स अ फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स. ओके, बघा आता लक्ष द्या. सो नाउ फायनली आय हॅव डिफाइंड माय डेफिनेशन ऑफ इलेक्ट्रिक करंट. इलेक्ट्रिक करंट इज अ फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स. पण इलेक्ट्रॉन्स कोण आहेत रे? अल्टिमेटली दे आर चार्ज कॅरियर्स. इलेक्ट्रॉन्स आर नथिंग बट चार्ज कॅरियर्स. ओके, इलेक्ट्रॉनवर चार्ज आहे. किती चार्ज आहे? एका इलेक्ट्रॉनवर 1.6 इंटू 10⁻⁻19 कूलम एवढा चार्ज. कळलं? एका इलेक्ट्रॉनवर किती चार्ज आहे? साधारण 1.6 इंटू 10⁻⁻19 कूलम. तुम्हाला माहिती आहे चार्जचं युनिट काय असतं? कूलम. ओके, मग आता जेव्हा करंट फ्लो होतो म्हणजे एक्झॅक्टली काय होतं रे? ओके, इमॅजिन करा दिस इज युअर कंडक्टर. हा एक कंडक्टर आहे असं इमॅजिन करा. ओके, तर आतमध्ये इलेक्ट्रॉन्स आहेत अँड दे स्टार्ट टू फ्लो फ्रॉम वन एंड टू अनदर एंड. वी कॉल दॅट ॲज करंट. सो आय विल डिफाईन दिस ॲज रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज. ओके, बघा शब्द बघा, रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज. चार्ज म्हणजे काय तुम्हाला समजलं? चार्ज कोण आहे? आपला इलेक्ट्रॉन्स. फ्लो आहे हा. काय शब्द आहे रे इकडे? रेट. नाउ व्हॉट यू मीन बाय रेट रे? रेट म्हणजे स्पीड. ओके, मी तुम्हाला एक ट्रिक सांगतो ती लक्षात ठेवा. वेन एव्हर यू गेट अ वर्ड रेट, रेट शब्द आला ना की अपॉन टाईम करायचं. काय करायचं? अपॉन टाईम. मग आता मला सांगा आपण कुणाची डेफिनेशन देते? करंट ना. करंटचं सिम्बॉल काय वापरतो रे आपण? आय. सो आय इज इक्वल टू काय रे? रेट. रेट म्हणजे मी काय सांगितलं आत्ताच? अपॉन टाईम. ओके, सो रेट इज इक्वल टू अपॉन टाईम. रेट ऑफ फ्लो ऑफ व्हॉट? चार्ज ना. सो क्यू. ओके, म्हणजे अल्टिमेटली काय आलं? आय इज इक्वल टू क्यू अपॉन टी. समजलं? आय इज इक्वल टू क्यू अपॉन टी. सो करंट इज इक्वल टू चार्ज अपॉन टाइम. ओके, सो दिस इज द फॉर्म्युला ऑफ इलेक्ट्रिक करंट. आय इज इक्वल टू क्यू अपॉन टी. ठीक आहे, हे झालंय तुम्हाला 10वीत. फक्त रिवाइज करतोय आपण. बरं, कूलम इज चार्ज. चार्जचं युनिट काय असतं रे? सॉरी, क्यू इज चार्ज. चार्जचं युनिट असतं कूलम. सो एसआय युनिट ऑफ चार्ज इज कूलम. SI unit of time is second. Okay, then what is SI unit of current? Ampere. So काय लिहिलं आपण? Ampere is equal to coulomb upon second. Okay, म्हणजे सिम्बॉल मध्ये लिहू शकतो आपण A is equal to C upon S. So 1 ampere is equal to 1 coulomb upon 1 second. म्हणजे जर का 1 कूलम एवढा चार्ज असेल
आणि तो 1 सेकंद फ्लो होत असेल तर किती करंट तयार झाला 1 एम्पियर. ठीक आहे. सो दिस इज द डेफिनेशन फॉर्म्युला ओके अँड युनिट ऑफ करंट. सो एसआय युनिट ऑफ करंट इज एम्पियर. एम्पियर हे सायंटिस्टचं नाव आहे, त्याच्या ऑनरमध्ये आपण ते युनिट देतोय आणि त्या युनिटचं सिम्बॉल आहे कॅपिटल ए. ठीक आहे. ओके. सो here we started with the definition of electric current. Okay, what exactly is current, formula and its unit, SI unit. Okay, ठीक है.